याच धुळे प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। याची घटना अतिशय गंभीर आहे। त्याची सत्यता अजून समजलेली नाही, पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे। कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे, त्यांचा आपला मान आहे। अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे। आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। तर ज्या रूम नंबर 102 मध्ये कोट्यवधी सापडले तिथे काय घडलं आपण जाणून घेऊयात। आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावाने रूम बुक होती। रूम मध्ये कोट्यवधी रुपये असल्याची माहिती अनिल गोटे यांना मिळाली। अनिल गोटेंचा कार्यकर्त्यांसोबत विश्रामगृहाबाहेर त्यावेळेस ठिय्या देखील बघायला मिळाला। जिल्हा प्रशासनाला घडल्या प्रकाराची त्यांनी माहिती दिली। रात्री 11 वाजता पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झालं। रूम नंबर 102चं कुलूप तोडलं आणि त्यानंतर ही सगळी रोकड सापडली। रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पैशांची मोजणी सुरू होती। मोजणीनंतर 1,84,00,00,000 रुपयांची रोकड अखेर जप्त झाली।